घरात गणपतीची स्थापना करताना हे नियम आवर्जून पाळावे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. 10 दिवसात गणपतीची विधीपूर्वक पूजा आणि अर्चना केली जाते. यंदा गणेश उत्सव 27 ऑगस्ट पासून सुरू होईल आणि 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. मोठमोठ्या मंडळात आणि घरोघरी बाप्पाचे आगमन होईल. तसेच थाटामाटात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाईल. श्री गणेशाची मूर्ती स्थापन करताना काही नियम पाळायला हवेत. त्यामुळे घरातील वादविवाद कमी होतील, घर सुखाने समृद्धीने नांदेल. या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास श्री गणेश भक्तांचे संकट दूर करतात. गणपती बाप्पाचे प्रतिष्ठापन करताना योग्य दिशा, आसन आणि पूजेच्या साहित्याची योग्य मांडणी करावी. तसेच काही गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजेत. गणपतीची 1 फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी. मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे. मूर्ती घरात आणताना स्वच्छ कापडाने झाकून आणावी. सिंहासनावर किंवा लोडावर टेकून बसवलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम. साप, मासा, गरुड किंवा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारातील गणपती घेऊ नये. शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते. शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे. गणेश मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये. गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही. तोवर ती केवळ माती समजावी, विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्या अगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये. त्या मूर्तीला दहीभात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी. मनात कोणतेही भय व शंका आणू नये. कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पूजा नैवेद्य दाखवून घ्यावा. गणपती विसर्जनाची घाई करू नये. गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्यमांसाहार अजिबात करू नये. गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो. केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत. दही, साखर, भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे. घराच्या पूर्वेकडील, पश्चिमेकडील किंवा वायव्येकडील भाग गणपती स्थापनेसाठी शुभ मानला जातो. गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे नसावी. पूजास्थानाची जागा स्वच्छ असावी. गणपतीची मूर्ती जमिनीला स्पर्श न करता लाकडी पाठावर किंवा चौरंगावर ठेवावी. पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी आणि सुंदर कापड अंथरावे. पाण्याने भरलेला कळश, शंख, घंटा, दिवा ठेवावा. गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक, मिठाई, फळे ठेवावीत. जानवे, पत्री, दुर्वा, फुले, हार, धूप, दीप इत्यादी आवश्यक साहित्य तयार ठेवावे. प्रातः स्नान करून स्वच्छ व शुचिर्भूत होऊनच पूजा करावी. संकल्प करून गणपतीला आवाहन करावे. गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात. विसर्जन मिरवणूक काढताना टाळ, मृदुंग, अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्यावा. गणपतीच्या मूर्तीजवळ चामड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नये, कारण चामडं जनावरांपासून बनलेलं असतं. म्हणून चामड्याच्या बनवलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट, जोडे किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे.